जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो. आपण बघत आहेत भास जोहा न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा. आदिवासी युवा सेना संघटनेकडून रामगड पाडा ग्रामस्थांच्या न्याय हक्कांसाठी माननीय गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन. अक्कलकुवा प्रतिनिधी. आदिवासी युवा सेना संघटनेच्या वतीने आज अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अहलीवीर अंतर्गत मोजे रामगडपाडा येथे भेट देऊन ग्रामस्थांच्या विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. अनेक लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनांकडे वारंवार पाठपुरावा करून ही समस्या कायम असल्याची व्यथा ग्रामस्थांनी संघटनेसमोर मांडली. रामगडपाडा येथे सुमारे 35 ते 40 वर्षांपासून 70 ते 75 कुटुंबे वास्तव्यास असूनही गावातील घरांची ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 मध्ये नोंद झालेली नसल्याने ग्रामस्थांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, मूलभूत सुविधा आणि इतर कायदेशीर लाभांपासून आजही वंचित राहावे लागत आहे. यावेळी आदिवासी युवा सेना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, वन हक्क कायदा 2006, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच भारतीय संविधानातील कलम 38 व 46 यांच्या अनुषंगाने त्यांच्या हक्कांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर आदिवासी युवा सेना संघटनेच्या पदाधिकारी असेच पंचायत समिती अक्कलकुवा येथे माननीय गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन रामगडपाडा येथील घरांची ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 मध्ये तात्काळ नोंद करणे, घरपट्टी आकारणी सुरू करणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 2-3 अन्वये आवश्यक प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठविण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने सकारात्मक व कायदेशीर कारवाई करावी अशी आदिवासी युवा सेना संघटनेची मागणी असून ग्रामस्थांना त्यांचे न्याय हक लवकरात लवकर मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आदिवासी युवा सेना संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की निवेदनातील मागण्या प्राप्तीपासून 15 दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास 16व्या दिवसांपासून पंचायत समिती अक्कलकुवा कार्यालयासमोर संविधानिक व लोकशाही मार्गाने आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल. या आंदोलन दरम्यान उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थासह इतर सर्व परिणामांची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. जय जोहार, जय आदिवासी, आपकी जय, जय संविधान. ग्रामपंचायत अहलीवीर या ग्रामपंचायती अंतर्गत रामगड पाडा म्हणून त्या ठिकाणी आमचे आदिवासी बांधव गेल्या 40 वर्षापासून कायमस्वरूपी वास्तव्य करून राहत आहेत. त्या पाड्यावर जवळपास 70 ते 75 घरं त्या ठिकाणी आहे आणि पाडावासियांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे आमच्या घराची नोंद करा म्हणून मागणी केलेली आहे. परंतु ग्रामपंचायतीने कुठल्याही बाबतीमध्ये त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलेलं नाही. एक प्रकारे त्यांच्यावर पंचायतीने अन्याय केलेला आहे आणि सदरचे घर आहे गट नंबर 445 ह्या फॉरेस्टच्या जागेवर त्या ठिकाणी बांधलेले घर आहेत. परंतु आज आम्ही कायदेशीर बाबीला अनुसरून या ठिकाणी गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी यांचे घर नमुना नंबर 8 ला नोंद करून 3-2चा प्रस्ताव तयार करून तुम्ही जिल्हाधिकारीकडे पाठवा आणि या लोकांना त्या ठिकाणी न्याय द्या. अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. धन्यवाद.